आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 61. दिवस तर कामात गेला, पण रात्री जेवणाच्या वेळी सगळेच डायनिंग टेबलवर जमले होते. गार्गी घाईतच खाली आली आणि डायनिंग टेबलवर येत तिची नेहमीची खुर्ची पकडून बसली. पण नंतर तिच्या लक्षात आलं, कार्तिक नेमका आज तिच्या बाजूलाच बसला होता. बसतानाच दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनी अस्वस्थपणे नजर समोर वळवली आणि ही गोष्ट समोर बसलेल्या दादासाहेबांनी नेमकीच हेरली. काहीतरी नक्कीच गडबड आहे. तसंही कार्तिक तिला यॉटवर घेऊन गेला होता, म्हणजे दोघांत ठीक झालंय की नाही शोध तर लावावा लागेल. दादासाहेबांच्या मनात विचार आला. ऋषीकडून चुकून बोलता बोलता त्यांना ही गोष्ट कळली होती आणि आत्ताची कार्तिकची अस्वस्थ नजर त्यांना बरंच काही सांगून गेली होती. एवढ्यात त्यांनीच त्याला बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारला. काय रे कार्तिक, फर्नांडिस खुश आहेत ना आपल्या कामावर? माझा फोन झाला त्यांच्याशी दुपारी. तुझं आणि गार्गीचं चांगलंच कौतुक करत होते ते. हो, सगळं छान झालंय. त्यांच्या ओळखीने आणखीन एक प्रोजेक्ट तिथं मिळू शकतोय. अरे वा, हे तर छानच झालं. गार्गीचा पायगुण आहे वाटतं. दादासाहेब गार्गीकडे पाहत म्हणाले. तसं तिने हलकं स्मित केलं आणि मान खाली घातली. आणि त्याचवेळी दादासाहेबांनी गार्गीला असं विचार न पाहून कार्तिकच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा अस्वस्थतेची रेष उमटली, जी दादासाहेबांना लगेच समजली. तर कार्तिक, गोव्याचा प्रोजेक्ट फायनल करून आलास म्हणायचं. गुड, असाच काम करत राहा. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा, श्रीकांतराव अभिमानाने म्हणाले. हो, पेपरवर्क पूर्ण करून आलोय मी डॅड, कार्तिकने हलकं स्मित करत उत्तर दिलं. तेवढ्यात मनीष काकांनी मध्ये जाणीवपूर्वक विचारलं. अरे पण फक्त कामच केलंस की फिरलात पण थोडं? गोव्याला गेला होता तर गार्गीला काही फिरवलंस की नाही? हा प्रश्न ऐकताच गार्गीचा घास मध्येच थांबला. कार्तिकच्याही डोळ्यांसमोर त्या यॉटवरचे क्षण आणि तिच्यासोबतची ती उत्कट रात्र आणि दोघातलं भांडण सगळंच तरळून गेलं. त्याने नकळत गार्गीकडे पाहिलं. तिनेही त्याच वेळी नजरवर केली होती. दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनीही पटकन नजर चोरली. दोघांच्याही चेहऱ्यावर आलेली ती अस्वस्थता डायनिंग टेबलवर स्पष्ट जाणवत होती. हो, डिनरसाठी गेलो होतो, तो बळेच कसा तरी हसत म्हणाला. फक्त डिनर? काय अरे, गोव्यात गेला होता तुम्ही कार्तिक. मस्तपैकी यॉट, फेरी, नाईट क्लब सगळं करायचं होतं की. निधी उत्साहाने म्हणाली. तेव्हा दादासाहेबांनी नाईट क्लबचं नाव ऐकून घसा साफ केला. निधी, मुलांसमोर बोलतोय आपण. हे नाईट क्लबमध्ये जाण्याची आपल्या घराची रीत आहे का? अहो, आता सगळेच जातात बाबा, म्हणून म्हणाले मी, ती म्हणाली आणि मनीषने तिला गप्प करायला थोडासा कोपरा लावला. तेव्हा तिने मान खाली घातली आणि मुकाट्याने जेवू लागली. बरं, बाद झालं. आता जेवणाच्या ताटावर हा विषय नको, दादासाहेबांनी सुनावलं आणि सगळे शांतपणे जेवू लागले. एक क्षणाला कार्तिक आणि गार्गीला दोघांना राईस हवा होता. सिद्धू आणि महादू आजूबाजूला दिसत नव्हते, म्हणून ती उठली आणि वाकून समोर ठेवलेल्या राईसला हात लावणार तोच कार्तिकनेही हात लावलेला आणि दोघांचे हात एकमेकांना टच झाले. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर आलेले भाव अर्थात कोणीतरी बारकाईने टिपत होता. अर्थात दादासाहेबांची अनुभवी नजर तेच पाहत होती. कार्तिकचं असं गोंधळणं आणि गार्गीचं असं अचानक गप्प होणं त्यांना खूप काही सांगून जात होतं. जेवण झाल्यावर कार्तिक हात धुवून वर जायला निघाला तेव्हा दादासाहेब त्याला म्हणाले. कार्तिक, जरा बाहेर येतोस का माझ्यासोबत? बाहेर गार्डनमध्ये थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. हो, चला, म्हणत तो शांतपणे ग्रँडपांच्या मागोमाग गार्डनमध्ये आला. गार्डनमध्ये आल्यावर दोघंही शांत होते.
ग्रँडपांना काहीतरी बोलायचं होतं, पण ते बोलत नव्हते आणि बस अधूनमधून कार्तिकच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते. गार्डनमध्ये असे चालत 2-3 राऊंड झाले आणि अजूनही ते काही विचारेनात, म्हणून त्यानेच स्वतः विचारलं, ग्रँडपा, तुम्हाला काहीतरी बोलायचं म्हणालात ना, मग बोला की. काय रे, गोव्यावरून वगैरे आला आहेस? मी मागं काय बोललो होतो त्याचा विचार केलायस की नाही? म्हणजे कशाबद्दल? मी समजलो नाही. गार्गी आणि तुझ्याबद्दल. आय मीन, कसं चाललंय आता तुमच्या दोघात? दादासाहेबांनी थेट विचारलं. ग्रँडपा, आमच्यात काय असणार आहे? तो अडखळत आणि किंचित हसत म्हणाला होता. एवढ्यात दादासाहेबांनी गुगली टाकली. मला कळलंय तू तिला गोव्यात यॉटवर फिरायला घेऊन गेला होतास. तरीही काही फरक पडलाय की नाही तुमच्या नात्यात? यॉट हा शब्द ऐकताच कार्तिक जागीच थबकला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. या ऋषीला किती वेळा बजावलं होतं की या संदर्भात कोणालाही कळता कामा नये, अगदी दादासाहेबांना सुद्धा. तरीही याने तोंड उघडलं. याला ना उद्या ऑफिसमध्येच बघतो मी. कार्तिकने मनातल्या मनात ऋषीची शाळा घेतली. कार्तिक, हे बघ, मी हे यासाठी विचारतोय, दादासाहेब पुढे बोलू लागले, कारण मला जे आजवर जाणवलंय ते तुलाही तिथं गेल्यावर जाणवलं असेल. मी तुझ्या हिताचाच विचार करून तिच्याशी तुझं लग्न लावून दिलंय. गार्गी तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. तुझा काय विचार आहे यावर? का अजूनही तुमच्यात काहीच ठीक नाही? कार्तिक शांत झाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि भलतीकडे मान वळवत दूर कुठेतरी पाहू लागला. कार्तिक, हे बघ, मनात ठेवू नकोस. मनात येईल ते बोल. मला माहिती आहे तुलाही तिच्याबद्दल थोडं फार वाटत असणार. हे बघ, सोबत राहिल्यावर भावना आपोआप निर्माण होतात. अरे, ते असं म्हणाले तेव्हा त्याने डोळे घट्ट मिटले. ग्रँडपा, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण काय कार्तिक? बोल, बिनधास्त बोल. सोडा ना ग्रँडपा. आय डोंट थिंक की ती मला स्वीकारायला तयार होईल. तिथे गेल्यावर बऱ्याच गोष्टी घडल्या. मी तुम्हाला त्या सगळ्या नाही सांगू शकत, पण मी प्रयत्न केला. मे बी तिला माझ्याबद्दल फिलिंग्स नाही वाटणार कधीच. सो मला नाही वाटत की हे नातं वर्क होईल. त्यामुळे यावर बोलून काही फायदा होणार नाही. कार्तिकने पहिल्यांदाच आपली भीती बोलून दाखवली. दादासाहेबांनी त्याच्या पाठीवर आश्वासकपणे थोपटलं. हे तू कशाला ठरवतोयस? दादासाहेब हसून म्हणाले, माझं ऐक, थोडा वेळ दे तिला. सगळं ठीक होईल, बघच तू. तुझ्यासारखा शिस्तप्रिय आणि कठोर मुलगा जर तिच्यासाठी बदलतोय तर ती काय चीज आहे? तिलाही तुझं हे बदललेलं रूप नक्कीच बदलायला भाग पाडेल. दादासाहेब सांगत होते. ते सगळं त्याच्या कानापर्यंत पोहोचत होतं, पण तो त्यांना नजर मिळवायला तयार नव्हता. मी आज एवढं अनुभवाने सांगू शकतोय कार्तिक, तू बदलतोयस. आज मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. सगळं ठीक होईल आणि ती पोरगी माझ्या शब्दाबाहेर नाही आहे, एवढं लक्षात ठेव. तो त्यांच्याकडे न पाहताच म्हणाला, बरं जा, थकलेला वाटतोयस, जा जाऊन आराम कर. हो, गुड नाईट ग्रँडपा, म्हणत तो पाठीमागे न बघता सरळ निघून गेला. दादासाहेब मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्मित करत होते. दादासाहेबांचे ते शब्द, तुझ्यासारखा कठोर मुलगा जर बदलतोय तर ती काय चीज आहे, कार्तिकच्या कानात अजूनही घुमत होते. त्याने जड पावलांनी रूमचा दरवाजा उघडला. रूममध्ये आला तर बेडसाईडचा लॅम्प सुरू होता, ज्याचा मंद प्रकाश पूर्ण रूममध्ये पसरला होता. कार्तिकला अंधारात झोपण्याची सवय होती, पण आता त्याने गार्गीसाठी लागणाऱ्या त्या प्रकाशाशीही जणू तडजोड करायला सुरुवात केली होती. हा बदल नव्हता का? बदलच तर होता. पण त्याच्या लक्षात आलं, गार्गी मात्र आता नेहमीप्रमाणे सोफ्यावर जाऊन झोपली होती आणि हीच गोष्ट त्याला आणखीन अस्वस्थ करून गेली. गोव्यातले ते 3 दिवस आधी फक्त तडजोड म्हणून बेडवर घालवलेली ती रात्र आणि त्यानंतर तिचं आजूबाजूला असणं हवंहवंसं वाटतं म्हणून तर त्याने रूम बदलायला नकार दिला होता.
सगळंच त्याला जसंच्या तसं आठवत होतं आणि मनाला अस्वस्थ करूनही जात होतं. ती मात्र खरंच झोपलेली की झोपल्याचं नाटक करत होती हे काही त्याला कळत नव्हतं. तिची पाठ त्याच्या दिशेला होती. तो त्याच अस्वस्थतेत बेडवर येऊन बसला. तिला वेळ दे, सगळं ठीक होईल, ग्रँडपा म्हणाले होते. खरं तर तिचा विचार करायचा नाही, तिच्यापासून लांब राहायचं असा विचार करणारा तो त्यांच्या या एका वाक्याने आता आणखीनच गोंधळला होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी खरोखरच बदललोय का? त्याचं लक्ष पुन्हा गार्गीकडे गेलं. तिचे विस्कळीत केस उशीवर पसरले होते. अजूनही तर तिचं आजूबाजूला असणं मनाला भावत होतं. विमानात तिची भीती घालवण्यासाठी त्याने तिला आयपॅडवर गाणं लावून दिलं होतं. तिच्याही नकळत तिला प्रोटेक्ट करत होता. जेवताना तिचा हात स्पर्श झाला तर जे अजीबसं कंपन त्याला अस्वस्थ करत होतं, हा बदल नव्हता तर काय होतं? ती गोड हुरहुर देखील त्याच्या मनाला हवी हवीशी वाटत होती. पण ती काय विचार करते हेही तर महत्त्वाचं होतं आणि तेच तर माहीत नव्हतं. नाही असं एखाद्या मुलीच्या मागे आपला इगो सोडून लागावं असं त्याला वाटत होतं. दुसऱ्या दिवसापासून गार्गी आता तिच्या कामात प्रचंड बिझी झाली होती. तो पूर्ण आठवडा गार्गीसाठी प्रचंड धावपळीचा होता. क्षितीसाठी डिझाईन केलेले शेवटचे 2 ड्रेसेस तिने पूर्ण केले होते आणि कार्तिकच्या त्या अटीमुळे तिला फॅशन शोसाठी क्षितीसोबत कॉलेजमध्ये जावं लागायचं. शिवाय तिलाही मदतीची गरज होतीच आणि यात क्षितीने पहिल्या 2 राऊंड्समध्ये बाजी मारली होती. आज तिचा फायनल राऊंड होता. घड्याळात रात्रीचे 8:45 वाजले होते. ऑडिटोरियममध्ये संगीताचा आवाज शिगेला पोहोचला होता. आज फॅशन शोचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा राऊंड होता. लख्ख प्रकाशात क्षिती रॅम्पवर उतरली होती. गार्गीने शिवलेला तो ड्रेस क्षितीच्या हालचालींसोबत रॅम्पवर जणू जादू पसरवत होता. विंग्जमध्ये उभी असलेली गार्गी स्वतःचा श्वास रोखून क्षितीकडे पाहत होती. तिचं पूर्ण लक्ष क्षितीच्या प्रत्येक स्टेपवर होतं. इतक्यात गार्गीच्या खिशातील फोन व्हायब्रेट झाला. तिने दचकून फोन काढला आणि स्क्रीनवर कार्तिक असं नाव बघताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. 9 वाजायला फक्त 15 मिनिटं बाकी होती आणि इनामदार व्हिलामध्ये 9 या आकड्याचं काय महत्त्व आहे तिला माहिती होतं. गर्दीच्या ओरडण्यात आणि संगीताच्या आवाजात तिने कसाबसा फोन उचलला. हॅलो, गार्गीचा आवाज भीतीने किंचित थरथरला. कुठे आहात तुम्ही दोघी? पलीकडून कार्तिकचा तो थंड आणि करारी आवाज आला, ज्यात फक्त एक भीतीदायक जरब होती. 9 वाजत आले आहेत. इथे घरात सगळेजण तुमची जेवणासाठी वाट पाहत आहेत. तुला कळतंय का गार्गी? कार्तिक, अरे क्षिती आता रॅम्पवर आहे. गार्गी ऑडिटोरियमकडे पाहत घाईघाईने म्हणाली. फायनल राऊंड सुरू आहे. रिझल्ट्स अनाऊन्स व्हायला अजून थोडा आणखी वेळ लागेल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. गार्गी, तुला माहीत आहे ना, घरात कोणालाच माहीत नाहीये ती मॉडेलिंग वगैरे करते आणि या सगळ्यामुळे घरातील नियमांचं उल्लंघन व्हावं हे मला चालणार नाहीये. कार्तिकचा आवाज आता अधिकच कठोर झाला होता. मी प्रयत्न करते लवकर निघण्याचा. कार्तिक, प्लीज तू सांभाळून नाही घेऊ शकत का तुझ्या बहिणीसाठी? गार्गीने विनवणीच्या सुरात सांगितलं. ते जे काही आहे ते लवकर आटोपून निघा, असं म्हणून कार्तिकने फोन कॉल कट केला. गार्गीने फोन खाली घेतला आणि पुन्हा रॅम्पकडे पाहिलं. तिथे क्षितीचा वॉक संपला होता आणि प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि एव्हाना परीक्षकांनी निकाल जाहीर करण्यासाठी स्टेजवर पाऊल ठेवलं होतं. गार्गीच्या मनात आता एकीकडे विजयाची ओढ होती आणि दुसरीकडे घराचा तो पोलादी नियम. अँड द विनर इज मिस क्षिती इनामदार. ज्या क्षणी नाव जाहीर झालं त्या क्षणी गार्गीच्या डोळ्यात पाणी तरळलं. समोर क्षितीच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद, ट्रॉफी, मेडल, फोटोग्राफर्सचे फ्लॅशेस हे सगळं होतं. पण गार्गीच्या डोक्यात आता फक्त कार्तिकचा तो आवाज आणि घड्याळाचे काटे फिरत होते. काही वेळ असाच फोटो सेशनमध्ये गेला आणि नंतर कार्यक्रमाची सांगता झाली आणि ते होताच क्षिती खाली गार्गीकडे आली. वहिनी, आपण जिंकलो. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सो या विजयाची तू सुद्धा तितकीच भागीदार आहेस. क्षिती आनंदाने म्हणाली आणि तिला बिलगली. हो क्षिती, आय नो, पण आता आपल्याला निघावं लागेल. किती वाजलेत ते पाहिलंस का? लवकर आवर, आपल्याला निघायला हवं.
गार्गीने ट्रॉफी हातात धरून क्षितीला बॅकस्टेजकडे ओढलं. एवढ्यात तिथे आलेल्या क्षितीच्या काही मैत्रिणींनी तिला अडवलं. हे क्षिती, कॉंग्रॅच्युलेशन, इतके सुंदर ड्रेस तू कुठून शिवून घेतलेत यार. अगं सगळं सांगते, पण नंतर. हो सॉरी, आत्ता आम्हाला खूप घाई आहे. गार्गीने कोणाचंही न ऐकता आपली बॅग उचलली आणि त्या दोघी पळतच कॉलेजच्या गेट बाहेर आल्या. आता 9:20 झाले होते. कॉलेजच्या गेटवर गार्गी आणि क्षिती उभ्या होत्या. गार्गी अस्वस्थपणे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत होती. क्षितीच्या हातात ती जड ट्रॉफी होती, पण तिचं लक्ष मात्र तिच्या वहिनीच्या चेहऱ्यावरच्या भीतीकडे होतं. वहिनी, एकही ऑटो थांबत नाहीये आणि ओलावर पण 15 मिनिटं आणखीन वेटिंग दाखवतंय. काय करायचं? क्षितीने चिंतेने विचारलं. गार्गीने काही उत्तर दिलं नाही. तिने पुन्हा एकदा घड्याळ पाहिलं. 9चा नियम कधीच पायदळी तुडवला गेला होता. तिला आठवत होतं तो कार्तिकच्या थोड्या वेळापूर्वीचा फोन. 9च्या ठोक्याला तुम्ही हजर हव्या आहात. त्याचे ते शब्द तिच्या कानात सतत वाजत होते. इतक्यात रस्त्याच्या पलीकडून हेडलाईटचा एक तीव्र झोत त्यांच्या डोळ्यावर पडला आणि सोबतच हॉर्न. आता हे कोण आहे असं डोळ्यांवर हेडलाईट मारत आहे? वैतागून गार्गी मनातच बोलली होती. एवढ्यात एक काळ्या रंगाची मर्सिडीज त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबली. गाडीची काच सावकाश खाली झाली आणि गार्गीला आत कारमध्ये कार्तिक बसलेला दिसला. म्हणजे तो स्वतः ड्रायव्हिंग करून त्यांच्यासाठी तिथं आलेला पाहून गार्गीला त्याचं क्षणभर कौतुकच वाटलं. बसा आता पटकन, तो रागाने त्यांच्याकडे पाहत आणि त्याच रूढ आवाजात म्हणाला. त्याचे हात स्टिअरिंगवर घट्ट होते आणि चेहऱ्यावर एक कमालीची जरब होती. त्याला तिथे बघताच गार्गीच्या काळजात धस्स झालं. गार्गी क्षितीसोबत निमूटपणे गाडीत पाठीमागे बसणार तर क्षितीने गार्गीला पुढे बसायला खुणावलं. अगं बस ना तू पुढे, मी कशाला? गार्गी म्हणाली. अगं असं काय करतेस तू? तू बस दादाजवळ, क्षिती म्हणाली. कुठे बसायचं हे तुमचं आजच्या दिवसात ठरणार आहे का आता? कार्तिकचा आवाज पुन्हा गरजला आणि मग मात्र गार्गी वेळ न दवडता त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. तिला कार्तिकच्या डोळ्यात बघण्याची भीती वाटत होती. गाडी वेगाने मुख्य रस्त्याला लागली. गाडीत स्मशान शांतता होती. फक्त एसीचा हलका आवाज येत होता. कार्तिकने एकदाही मागे वळून पाहिलं नाही किंवा विचारलं नाही की जिंकलात का. त्याचं पूर्ण लक्ष रस्त्यावर होतं, पण त्याच्या कपाळावरची आठी बरंच काही सांगून जात होती. तरीही हिम्मत करून गार्गी म्हणाली, सॉरी कार्तिक, ते रिझल्ट लागायला उशीर झाला त्यामुळे. मला माहीत आहे, पण ग्रँडपा हॉलमध्ये तुमची वाट पाहत बसले आहेत. त्यांना काय उत्तर देणार आहात? घरातल्या सर्वांना काय उत्तर देणार आहात? त्याने शांतपणे विचारलेल्या प्रश्नावर गार्गीकडे काहीच उत्तर नव्हतं. तिने खिडकी बाहेर पाहिलं. बाहेरचे दिवे वेगाने मागे जात होते, पण तिच्या मनातली अस्वस्थता मात्र आता वाढतच होती. आजचा भाग इथेच संपलेला आहे. काय होतंय घरी गेल्यावर बघूया पुढच्या भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.